झालं हे असत नाही मला हेच आवडत नाही. उपनी मित्रांनो आलो होतो विहिरीवर आणि चालू करतो मोटर. खूप पॅक लावलेली उगतच नाही साधन डायरेक्ट केली चालू. आणि आज आपल्या ना वरल्या पेरूवर शेवंतीवर आणि वरल्या आपल्या समोरच्या शेवंतीवर पेरूवर या पेरूवर 2-2 तास पाणी लावायचे. आणखी त्यांना पाणी देईल नाही आपण जसं खाण्यासोबत पाणी देईल नाही. पप्पानी आधीच प्रेशर सेट करून दिलं होतं. आंघोळ नाही केली अजून. आता पप्पा पण चालले आता याला सुक्यांना काय ते माणसं द्यायची वाटतं कामवाले बाबा आमच्यावाले. मग तिकडून आता मग पप्पा 2 वाजता राहिला याला परवाच्या हळदीला घेऊन आपण आता आहे ना तिथे काही जाणार नाही. ते दुसऱ्याच्या गाडीत जाणार म्हणजे काका आहे ना पोलीस काका त्यांच्या गाडीत जाणार. आता 2 पोलीस काका आहे. तो एक बाबा आहे आणि एक काका आहे. आर्मीवाले काका आहे आणि एक आर्मीवाले मामा आहे. काल काय झालं मी झोपायची तयारी करत होतो आणि मच्छरदाणी बांधली त्या दोरीच्या वरतून पाय टाकायला गेलो. दोरीच्या वरती पाय टाकायला गेलो ना करंगळी आहे ना त्याला पाय लागला दोरीचा आणि डायरेक्ट विटाला जाऊन ठोकलो. बाबा पाय बघा सुजलाय. 2 करंगळी आणि 2 बोट आहे ना सुजलेले पण आहे दुखत पण आता जास्त दुखत. वरच्या प्लॉटमध्ये आग पाणी पडतंय म्हणजे काही काही ठिकाणी कॉफी आग चालू होतं आणि आपल्या सगळ्या शेवंतीला सगळ्या पेरूला पाणी चालू. आता आपल्याला 1.5 तास पाणी द्यायचंय. पप्पाने 1 तास सांगेल मी 1.5 तास देणार आहे. आणि कडमेड पण एकदा चेक करून घेऊ कारण की ना नळ्या बिळ्या निघत राहते. बाबांनी ना हे बाहेर दिले ना त्याच्यामुळं नळ्या बिळ्या निघाल्या. चेक करायला काय हरकत आपल्याला. आपल्या कुठं गाड्या पेट्रोल जाते इकडे काही नाही गेलं वाटतं. म्हटलं ना इतर गडबड आहे फक्त एवढंच काही ड्रिप नाही केली पण मग आपलं लक्ष जात गेलंच ना. पण तेवढं पाणी जरी म्हटलं तरी पुढं ये माहिती का ड्रिप जोडलंय. आता परत इकडं कडमेडी चेक करून घेतो एकदा. काय माहिती का निघत राहते एखादं ड्रिप आणि काय पेप्सी पण आहे ड्रिप पण आहे. बघता पेप्सी आहे आणि पुढे चालू बघा याला ड्रिप आहे. बघा आता तेच लक्ष द्यायला लागत आहे. इकडे सूक केले बघा ही सूक केली पान बघा हे कस दिवशी बा शेवंतीच पाकशी आहे. काय करणार ऊनच टेम्परेचरच तेवढं आहे म्हणून मी ना पप्पानी सांगितलं आपल्याला 10:30 वाजेपर्यंत मी देणार आहे 11 वाजेपर्यंत. इकडे वाळले इकडे माझी पेपर तर फार उडूनच गेला. ट्रिप चेक करता करता खाल्ल्या प्लॉटमध्ये आलो आणि मोबाईल एवढं हिट झाला आहे. इकडे बघा म्हटलं ना काही ना काही एक मध्ये मध्ये निघत असतात. ही नळी बंद होती ही चालू कशी झाली सांगा आता. तरी हे पोरं लहानले असतील नाही इकडं त्याच्यामुळे मला माहित होतं काही ना काही वाढवा असलंच म्हणून आपण एकदा चक्कर मारणार ना त्याला ताण नाही येऊन राहू काही फरक नाही पडत. एवढंच का पायले दुख राहिलं चालतं येत नाही एवढं. आता जाऊ घरी कोल्ड स्टार्ट. पप्पाने काय दुधाची किटल्या ठेवल्या नव्हत्या नानाच्या मळ्यात. तर मी दादाची गाडी घेऊन चाललो कारण पप्पा सुक्यांना गेले त्यांची गाडी घेऊन. मग तुम्ही चालू दोन्ही किटल्या इकडे नाशिकची एक फॅमिली होती आणि ते आपल्या तळ्याच्या रोडला आले होते. ते रस्ते चुकले होते मग त्यांना ते बोलले मला ना एअरपोर्ट रोडला जायचं आहे. त्यांना म्हटलं बा असंच ठिकाणी चला मागं चला. त्यामध्ये मी थोडं मला लांबून पडलं पण मग त्यांना आहे ना बरोबर एकदम व्यवस्थित हवेला काढून दिलं. फ्रेज होती आणि फॅमिली होती. आता आलो नानाच्या मळ्यात. नानाच्या मळ्यात आलो. इकडं नानाचं मोठं शेड आणि चिप्स लावले याच्यात आणि शेवंती लावले. थांबलो इथंच माझीच वाट पाहत होते नाना. नाना बसले ते गाडीपाशी माझीच वाट पाहत होते. हा कवा येईल कवा येईल कवा येईल. आलो मग नाना जरा किटली गाडी पाठीमागं लावली आहे आणि मोटर बंद करायची आपल्याला दोन्ही आणि की 1.5 तास पप्पाने सांगितलं 1.5 तास राहते त्याच्यानंतर बंद करून आता चाललो आहे बंद करायला. आता पहिली मोटर आपल्यावाली आलेली आहे बंद करण्यासाठी. चलो बस हो गया तुम्हारा काम खतम अभी तुम आराम करो. आपल्याला पहिले आपली टाकी भरायला लागेल. थांब पहिले आपल्याला टाकी भरून घेतो मी. इडला कॉक बंद करतो नाही थांब मम्मीला फोन करून तिकडं सर चेक करतो. वाचला ना आता माझा. आता चाललो गाडीकडं आणि इडली हा प्लॉटचं कॉक बंद करायला लागेल पहिले. बघितलं काय एवढं झाकण ठेवलं तर एवढ्यावरून उती गेलं. भांडी थोडीशी होती ती धुवून काढली. आता हे साफ करतो. काय तर की मध्ये मध्ये काही ना काही येते.
मम्मीला माहीतच नाही अजून. कवा ना कवा माहीत पडणार. दूध कमी झालं, दूध कमी होईल तवा. दूध कमी झाले हवा किती एवढं. गाईज आता वाजले 4. आता घराच्या बाहेर आलो आहे. आता आपल्याला डिझेल आणायचं आहे. ट्रॅक्टर तर रेडी आहे, फक्त भरून ठेवायला लागेल. तो पहिले नानाला विचारतो. नाना ट्रॅक्टर भरायचं आहे, जायचं आपल्याला. आता जायचं अजून टाईम. मारक्या बायला आणि बघायची बघ काय बघती. वातावरण चाललो पावडर मारायला. गडमेर चालू आता हाताने चाललंय तिकडं मार राहिले. येते का पडते व्यवस्थित पडते. चिचगुळा कर ना. मंत्र म्हटलं बुट देऊ घालायला इथू काटायची. आता टेक्नो फोन आहे का कोणाचा. हा अरे विवो टेक्नो कोणाकडे नाही. टेक्नो बाबाच आहे. रात्रीची पावडर एवढा अंधाराची पावडर चालू करू शेतकरी. 8 वाजता पावडर चालू केली आहे. आता कडमेड मारून झाले. त्याला सांगतो इकडून नको इथे नाही याकडे एक ना चालवतो हा ट्रॅक्टर. हा सरलाट नाही ओळख. आता तिकडून कुठून घालतो पाहता. हां बरोबर हुशार हुशार हुशार. काय अडचण नाही. तिकडून मला बघा. आणि आता 8 वाजले एवढा अंधार. ते नळी घ्यायची राहिली. नळी पाहून दे. नळी राहायची इकडेच. बाबू थोडा प्रेशर वाढायला त्याला. प्रेशर वाढवतो. प्रेशर टायमिंग दाखव. टायमिंग किती वाजला. अरे म्हणतो कर 7:41. हा अरे नाही रे अंधार आहे. आपण AI करे. AI जनरेट करेल आपण हे. कोणाचं काय करते. कमी झालं जर पाय ना चालतं का जोरात. नाही चालत. संपलं तर नाही. संपलं नाही मग खायची. आता आम्ही सगळं त्या टोकाला. गाडी एकटीच त्या टोकाला. मग पार्किंग आणि DRL चालू करून दिली. चलो बाय इधर. अरे पाय मेंढ किड. तू म्हटलं काय बेरक पाय. बेरक बेरक बेरक. आता परत तिकडे चाललो. त्याने काय दुसरं पिठू टाकलं का ना. पेट टाकलं. बघा पोरं असं राहतं. पोरींनो बघा पोरांना किती काम करायला लागत आहे. तुमचं बघा काय. आमचं बघा इकडे रात्रीची पावडर चालू आहे. बघा त्या आता तुम्हाला ट्रॅक्टरची लाईट येऊन समजत असेल. क्या हुआ.
काय आलं बरोबर आहे ना बरोबर आहे, हा चाल टाइम झाला चाल हा, हा, हा. बघ ना पोरो हे बा आता तुम्हाला स्प्रेचं दाखवतो तुम्हाला हे बा चांगलं वल्ल होतं आहे एवढंच किती आहे ना चांगलं जास्त आहे नाही काय स्प्रे आमचं एक चिडबिडीत वल्ल करीतो आता इकडचं बघू आता चमकायवरून समजत असं मला तिकडे गेला मोबाईल मध्ये सुद्धा दिसत नाही ट्रॅक्टर एवढं हा याचे नवीन ट्रॅक्टरचं इयर कर चालू कर ना झालं हे असत नाही मला हेच आवडत नाही होत ना नाही ना शॅटर वन टाकायला लागणार हॅलो कॅमेरा हा अनिल पावडर झाली काय ते इकडे गाणं आटक चालूच व्हायला ए उपनी ते खाली महेश नाना चिड हे बघ ते आपण नाना असून आप तुम्ही खोललं तू खोकली ना डिझेल येते पंप मारणार चालू ना व्हिडिओ बघा ट्रॅक्टर दाखव कच्चा आहे पंप दाबून धर म्हणा हा, कर चालू दाबून धरायचा का आम्हाला काय माहित आहे जुन्या ट्रॅक्टरची सवय चालू होत नाही मला शिवजीवर स्विचवर कधी काही चालू होत नाही आज धर रेट दाखव नाही तर एक काम कर हा ना. चालतं. कर पण ते कॅमेरा दाबून धर दाबू की हाताने दाबून धर बरं हाताने ना हा. थांब, बोल एक मिनिट. दाबून धरायचं नुसतं. खोललं तरी ते चाळी राहते नाही. कुठं राहते याला चाळणी रे तेच खोलले आहे नाही येते का ना नाही ते नाही. कर बरं टोकरी विक्री पाहिजे त्याला पाना घे वर सोड घे रे बा आदू पाहा एक काम कर कॅमेरा पण करतो स्विचवर नाही उठत इसको काय हो पाना घे झाला आहे ट्रॅक्टर चालला आहे बघा पुढं एकदम पुढं अजिबात आणायचं नाही लोकांचं ट्रॅक्टर आपला ते आपली वस्तू ती आपलीच वस्तू चालवणे बघायचं चालव ना बघा चलो आहे घरी आपलं घर तुम्हाला माहिती मी वरती दररोज झोपतो पण आहे ना शनिवार रविवार म्हटलं का वरती झोपत आहे हे बघा ही गाडी आथरली माझी तुम्हाला माहिती इकडे राहते बघा आणि ये ना हे स्टील आहे याचं बघा ते तोंड कुठं आहे म्हणजे आमच्या लागत चालेल पण तिला आणि तिच्या भावाला लागलं नाही चालणारच नाही ना तेवढं का हरामी अरे असं इकडे का तिरप इड टोक घेतलं असं काही झालं असतं का झाट जातच काय त्याच्यामध्ये काही ये भरेल काय आईला काही पण उद्योग करीत आहे आता जायचं आपल्याला खाली आजचा एवढा ब्लॉग होता आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू सो वॉचिंग बाय